हॅलो नमस्कार, मी रंजना होमकुक रंजना चॅनल वरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया। आज इथे मी बनवणार आहे शेपूच्या वडीची रस्सा भाजी। या शेपूच्या वडीची जी रेसिपी आहे त्या संपूर्ण रेसिपी मी होमकुक रंजना चॅनल वरती दिलेली आहे की हे पीठ कसलं आहे, याच्यामध्ये कुठल्या डाळी वापरलेल्या आहेत आणि आपली शेपूची भाजी कशी वापरलेली आहे आणि मुटके आपण कसे उकडून घेतलेले आहे, ही संपूर्ण रेसिपी मी चॅनल वरती दिलेली आहे। तर अगदी कोथिंबीर वडीपेक्षा अतिशय छान आणि स्वादिष्ट लागणारी ही वडी आहे। तर नक्की करून बघा, त्या वडीची रेसिपी मी दिलेली आहे। तर आज त्याच इथे उकडलेल्या वडीची रस्सा भाजी मी इथे दाखवणार आहे। मसाला रस्सा अतिशय अप्रतिम ही भाजी लागते। तर ह्याचे मी हे कट करून घेणार आहे। आधी घेणार आहे इथे मी 2 चमचे इथे तेल घातलेलं आहे आणि आता आपलं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कुठले कुठले मसाले याच्यामध्ये घालायचे ते बघूया। इथे आपल्याला हे वाटण आहे, हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे। तर ही रेसिपी पण माझ्या चॅनलवर दिलेली आहे, जर तुम्ही बघितली नसेल तर जरूर बघा। खमंग आपल्याला इथे वाटण व्यवस्थित इथे परतवून घ्यायचंय। 1 चमचा इथे हा भरडा मसाला आहे, याची रेसिपी पण चॅनल वरती दिलेली आहे। पण याच्यामध्ये छान आपल्याला इथे खमंग भाजून घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला हिंग घालायचं आहे, अर्धा टीस्पून पेक्षा इथे हळद आहे। इथे आपल्याला मसाल्याचा रस्सा भाजी बनवतो तो 1 चमचा इथे मसाला घातला। इथे हे मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून अजून थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचंय। इथे आपले मसाले व्यवस्थित शिजले, मसाल्याने आपलं तेल सोडलेले। इथे आता आपल्याला घालून घ्यायचे आपले वडे। आता इथे आपल्याला पाणी घालायचंय। तुम्हाला ही भाजी घट्ट करायची की पातळ हे तुमच्या आवडीवरती आहे, तुम्ही त्याप्रमाणे मसाला वापरून आणि जास्त कमी प्रमाणामध्ये ही भाजी बनवू शकता। हे बघा, अजून थोडंसं अगदी पाणी घालणार आहे मी। वडी आपली ऑलरेडी शिजलेली आहे, त्यामुळे आपल्याला इथे जास्त शिजवायची गरज नाही, फक्त एक उकळी आपल्याला इथे येऊ द्यावी लागणार आहे। ह्याला आपल्याला छान आता एक उकळी येऊ द्यायची आहे। इथे आपल्याला चवीपुरतं घालायचं आहे मीठ। आपण मीठ घालताना हे लक्षात ठेवायचं आहे की ह्या वडीमध्ये आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपण किती रस्सा बनवलाय त्याप्रमाणेच इथे आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे। आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे, हे बघा। तर इथे आपली शेपूच्या वडीची मसाला रस्सा भाजी इथे तयार झालेली आहे। इथे आपण आता घालून घेणार आहे कोथिंबीर आणि इथे गॅस मी बंद करते। आपली भाजी इथे तयार झालेली आहे। आजची आपली शेपूची मसाला रस्सा भाजी कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका। जे कधी शेपूची भाजी खात नाही ती ही भाजी नक्की खातील, खूप आवडीने खातील। तर ही भाजी नक्की करून बघा, कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता। बाय बाय।